नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। तर या धड्याचं नाव आहे लहानपण देगा देवा। लहानपण देगा देवा। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। मोठी माणसं जेव्हा लहानपण देगा देवा असं देवाला आळवत असतात तेव्हाच लहान मुलांना मोठी गंमत वाटत असेल। खरोखरच या मोठ्या माणसांना लहानपण हवं का उगाचच आपलं ही मोठी माणसं सोंग करताहेत असंच मुलांना वाटत असलं पाहिजे। स्वतःच्या अनुभवावरून मी हे सांगतो। मी लहान असताना रम्य ते बालपण देई देवा फिरून किंवा लहानपण देगा देवा असं एखाद्या मोठ्या माणसाला बोलताना ऐकलं की हा माणूस लबाड असला पाहिजे असं मला वाटे। असं का वाटे त्याचं कारण अगदी स्पष्ट होतं। मी लहान असताना मला लहानपण मुळीच हवंसं वाटेना। मला वाटायचं कुणाही लहान मुलाला नको हे लहानपण किंवा एकदा मी मोठा होईन असंच वाटत असलं पाहिजे। मोठ्या माणसांच्या खिशात हवे तेवढे पैसे असतात, त्यांना हवं ते खायला विकत घेता येतं, पाहिजेत ते कपडे बाजारातून आणता येतात, पाहिजे तेव्हा बाहेर फिरायला जाता येतं, जाऊ का म्हणून कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही, न विचारता गेलं तरी कुणी रागवत नाही, कुणी कान पिरगळत सुद्धा नाही की कधी कुणाच्या छड्या खाव्या लागत नाहीत। साहजिकच केव्हा एकदा मी मोठा होईन असं मला वाटत असे। मोठ्या माणसांनी प्रत्येक गोष्ट पाहून काय मजा आहे या मोठ्यांची असं मला लहानपणी वाटत असे। मोठी माणसं आपल्यापेक्षा अधिक उंच असतात याचाही लहानपणी मला हेवा वाटत असे। आपल्याला हवी असलेली एखादी वस्तू फळीवर किंवा उंच कुठेतरी खुंटीला असावी आणि एखाद्या मोठ्या माणसाला ती काढून द्या म्हणून आपण सांगावं, आता नाही देत मग देईन म्हणून त्यानं दम भरावा। असं काही झालं की नको ते लहानपण आणि मोठेपण लवकर एकदा देगा देवा असं मी मनातल्या मनात म्हणत असे। एवढ्या तेवढ्यासाठी लहानांना मोठ्यांच्या पुढं किती लाचार व्हावं लागतं। एकदा घरातल्या एका मोठ्या माणसानं मला चांगलंच बडवून काढलं। तेव्हा रागावून मी त्याला म्हणालो, थांब तुझ्या एवढा मोठा झालो की मीही तुला असाच मारीन। माझे हे शब्द ऐकून तो मोठ्यानं हसू लागला। तेव्हा मी गोंधळून गेलो। तो म्हणाला, अरे पण तू माझ्या एवढा मोठा होशील तेव्हा मी तुझ्यापेक्षा मोठा होईनच की। मी आपला वाढतच जाणारा आणि तो मोठा माणूस मात्र आहे तेवढाच राहणार अशी माझी कल्पना। त्याच्या त्या उत्तरानं मी आणखीनच लहानपणाविरुद्ध मनातल्या मनात चरफळू लागलो। या सर्व गोष्टीवरूनच कुणाच्याही लक्षात येईल की लहानांना लहानपण देगा देवा असं कधीच हवं म्हणावंसं वाटणार नाही। उलट केव्हा एकदा देव आपणाला मोठंपण देईल असंच लहानांना वाटत असतं। लहानपण दे ही ओरड मोठी माणसंच का करत असतात? काय मजा आहे पहा। लहानांना मोठं व्हावं असं वाटतं आणि मोठ्यांना लहान व्हावं असं वाटतं। बरोबरच आहे, लहानपणी मोठेपणाचे फक्त फायदे दिसतात, तोटे दिसत नाहीत। लहानपणाचे जे फायदे त्यावेळी दिसत नव्हते ते मोठेपणी दिसू लागतात आणि लहानपणाचे तोटे किंवा लहानपणी झालेला त्रास माणूस विसरून जातो असंही म्हणता येणार नाही। मोठी माणसं जेव्हा लहानपण हवं, लहानपण चांगलं असं म्हणतात तेव्हा वर सांगितलेलं लहानपण नकोसं वाटू लागणाऱ्या गोष्टी ती माणसं विसरलेली असतात असं मला वाटत नाही। त्यांना त्यांची पुरी आठवण असते। लहानपण देगा देवा असं ती म्हणतात तेव्हा मोठेपणी होणाऱ्या सर्व त्रासांनी ती गांजून गेलेली असतात आणि त्यांना लहानपणाचे फायदे फक्त हवे असतात। थोडक्यात सांगायचं म्हणजे मोठेपणाचे तोटे त्यांना नको असतात। लहानपण देगा देवा म्हणजे मोठेपणाचे फायदे जसे तसे ठेवून देवानं त्यांना लहानपणाचेही सर्व फायदे द्यावे अशी त्यांची देवाला प्रार्थना असते। पण देव कुणाचेही कसलेही फाजील लाड करत नाही। लहानपण तुम्हाला हवं ना, मग करू तुम्हाला गुडघ्या इतकं ठेवणं। गाडीत चढताना दुसऱ्या कुणीतरी उचलून ठेवावं लागेल, लवकर उठलं नाही तर पाठीत धपाटा बसेल। विडी किंवा सिगरेट तोंडाला घेतली तर थोबाडीत मिळेल। बोला, देऊ का खरोखरच तुम्हाला लहानपण? असं देवानं या लोकांना खडसून विचारलं तर ही मोठी माणसं हो चालेल दे आम्हाला लहानपण असं देवाला म्हणतील का? मला नाही वाटत।
ते लहानपण त्यांना नको असतं. चैन तशीच चालू ठेवून उद्याचा विचार करायला नको. पोटासाठी काम करायला नको. ना कसले श्रम ना कसली चिंता. ही लहानपणाची चैन त्यांना हवी असते. हे लहानपण देव कधी कुणाला देत नाही आणि देत नाही तेच बरोबर आहे. ते मिळालं तर माणसाच्या कर्तृत्वाचा कारभारच आटपेल. साधू संत लहानपण देगा देवा म्हणतात तेव्हा त्यांना हे लहानपण नको असतं. त्यांना लहान मुलांचं शुद्ध निर्मळ मन हवं असतं आणि हे लहानपण देव त्यांना भरपूर देतो. तर मित्रांनो, लहानपण देगा देवा या शब्दाचा अर्थ आणि त्यामागचं दडलेलं गूढ तुम्हाला या धड्यातून नक्की उलगडलं असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.